नमस्कार बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती 29 जुलै या दिवशी आपण साजरी करत असतो। त्यानिमित्तानं राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जीवन चरित्रावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत। अध्यात्माबरोबरच बहुजनांना शिक्षणाच्या माध्यमातून उन्नत करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले अशा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो आणि या ठिकाणी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं कार्य राहिलेलं आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्यातले त्यात मराठवाडा ही मोठ्या संतांना जन्म देणारी भूमी म्हणून देखील आपण या भूमीचा उल्लेख करतो। मी काही व्हिडिओंच्या मध्ये हा उल्लेख केलेला आहे। पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा आपल्याला हे सांगू इच्छितो की याच मराठवाड्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला, याच मराठवाड्यामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म झाला, याच मराठवाड्यामध्ये संतश्रेष्ठ जनाबाईंचा जन्म झाला, याच मराठवाड्यामध्ये ज्यांच्या जीवनचरित्राचा आपण आढावा घेतो आहोत त्या राष्ट्रसंत भगवान बाबांचा देखील जन्म झालेला आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो। मुळात या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबांचं चरित्र पाहत असल्यामुळे मुळात संत कुणाला म्हणावं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। असं एका ठिकाणी मी वाचलं होतं की संत हा शब्द सत्य या शब्दापासून बनलेला आहे आणि सच्या वरी अनुस्वार आहे। हा अनुस्वार म्हणजे काय आहे तर आसन आहे, सिंहासन आहे आणि सत्य, सत्याच्या सिंहासनावर जे कोणी बसलेले असतात त्यांना संत म्हटलं पाहिजे असं मी वाचलं होतं। आणि संतांनी म्हटले की सत्य बोले मुखे दुखवे आणि काचे दुःखे, ही भावना ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी असते त्यालाच आपण खऱ्या अर्थानं संत म्हटलं पाहिजे। संतांनी संतांच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे। संत तोची जाणा जगी आणि दया क्षमा ज्याचे अंगी अशी संतांची व्याख्या केलेली आहे। दया क्षमा ज्याचे अंगी असं त्यांच्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। तोची संत आणि सोसी जगाचे आघात, जगाचे आघात आपल्याला भगवान बाबांच्या चरित्रामध्ये हे सगळी विशेषण आपल्याला पाहायला मिळणार आहेत। म्हणून तोची संत सोसी जगाचे आघात असंही संतांची व्याख्या केली गेलेली आहे। वैष्णव जन तो तेने, नरसिंह मेहतांचं जे भजन आहे, वैष्णव जन तो तेने कहियो जो पीर पराई जाने रे, जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो त्याला खऱ्या अर्थानं संत म्हटलं गेलं पाहिजे असंही या ठिकाणी संतांची व्याख्या सांगितली गेलेली आहे। संत तुकाराम महाराज संतांची व्याख्या करताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या ठिकाणी साधू कोणाला म्हणावं, या साधूची सगळी लक्षणं या अभंगाच्या मध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहेत। आणि म्हणून साधू हा जो शब्द आलेला आहे तोही उगीच आलेला नाही। साधू या शब्दाचा जर विग्रह केला तर काय अर्थ प्राप्त होतो, ज्यांनी सहा धुतले म्हणजे षडरिपूंवरती ज्यांनी विजय प्राप्त केला, षडरिपूंना ज्यांनी दुहून काढलं म्हणजे ज्यांना षडरिपूंचा नायनाट केलेला आहे, असा जो असतो त्याला आपण साधू म्हटलं पाहिजे। आपण भगवान बाबांच्या चरित्राचा जर विचार केला तर ही सगळी लक्षणं आपल्याला बाबांच्या चरित्रामध्ये निश्चितपणे पाहायला मिळतात। खरं तर ईश्वराची भक्ती किंवा उपासना करणारे दोन प्रकारचे संत आपल्याला पाहायला मिळतात। एक निर्गुण उपासना करणारे संत आणि दुसरे सगुण उपासना ईश्वराचे करणारे संत, आणि तिसरी परंपरा राष्ट्रसंतांची परंपरा सांगितली गेलेली आहे। निर्गुण उपासनेच्या माध्यमातून आपल्या ईश्वराची भक्ती करणारी जी संत परंपरा आपल्याकडे आहे त्यामध्ये विशेषत्वानं संत कबीरांचा उल्लेख केला जातो। तर निर्गुण उपासनेच्या बाबतीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं, निर्गुण याचा अर्थ अशी उपासना की ज्यामध्ये त्या ईश्वराचा अवतार मानलेला नसतो, त्याची मूर्ती मानलेली नसते, त्याला जन्म त्या ईश्वराचा कोणी आई वडिलांच्या पोटी झालेला नसतो। तर निर्गुण म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही आहे। कसं आहे तर तो जिकडे सर्वत्र लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली देखन मै गई मै भी हो गई लाल।
म्हणजे जिकडे पाहे तिकडे गोविंदही गोविंद, म्हणजे या चराचरामध्ये देव भरून उरलेला असल्यामुळं त्याला असं मूर्तीमध्ये जिथं पाहिलं जात नाहीये, ज्यात अवतार मान्य केला जात नाहीये, त्याला आपण निर्गुण उपासना करणारे संत म्हणतो. ही एक परंपरा आपल्याकडं भक्ती संप्रदायामध्ये पाहायला मिळते. दुसरी जी परंपरा आहे ती आहे सगुण उपासना, सगुण ईश्वराची उपासना करणारी परंपरा, ज्यामध्ये ईश्वराचा अवतार मानला गेलेला आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामह्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यामध्ये मात्र असं सांगितलं जातं की ईश्वर हा जेव्हा जेव्हा अधर्म बोकाळतो, दुर्जन लोक या सज्जनांना त्रास काय द्यायला लागतात, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी सदरक्षणाय आणि खल निग्रणाय, नुसतं निग्रह आहे ते त्यांना मारून टाकण्यासाठी, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन यासाठी ईश्वर अवतार घेतो. आणि त्याचे निश्चित आई वडील असतात, त्याची मूर्ती वगैरे सगुण रूप मानलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ते निळोबारायांच्या पर्यंतच नव्हे तर अलीकडच्या राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पर्यंत आपण पाहतो की हे सगळे संत सगुण उपासना करणारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर तिसरी एक परंपरा संतांच्या संबंधानं सांगितली गेलेली आहे आणि ती परंपरा म्हणजे राष्ट्रसंतांची परंपरा आहे. कोणती परंपरा? राष्ट्रसंत. आणि ही परंपरा असं वाटतं की 19व्या शतकात आली असावी. आपल्या आराध्याच्या भक्तीबरोबर जे संत राष्ट्र उन्नतीला देखील तितकंच महत्वाचं स्थान देतात, त्यांना राष्ट्रसंत म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे देवभक्ती बरोबर देशभक्ती याला देखील जे संत आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान देतात त्यांना आपण राष्ट्रसंत म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर या राष्ट्रसंतांच्या मध्ये पहिले राष्ट्रसंत येतात ते गाडगे बाबा, जे 1876 ते 1956 यामध्ये त्यांनी राष्ट्राच्या उन्नतीला मला असं वाटतं की देवाबरोबरच देशाला महत्व दिलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येतात 1909 ते 1968 आणि त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा हे देखील राष्ट्रसंत आहेत, जे 1896 ते 1965 या कालावधीमध्ये त्यांनी जवळपास 70 वर्षचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. आणि हे राष्ट्रसंत काय करतात? हे राष्ट्रसंत राष्ट्रातल्या अप्रगत ज्या बाबी आहेत त्या प्रगतीकडे कशा जातील, राष्ट्रातले जन, राष्ट्र ही संकल्पनाच मुळात जन, भूमी आणि संस्कृती या तिन्हींच्या सम्मिलितून राष्ट्र ही संकल्पना उदयाला येते. राष्ट्र म्हणजे काय? ज्याच्याकडं स्वतःची भूमी आहे, ज्याच्याकडं लोक आहेत त्या भूमीवर राहणारे, ज्याची स्वतःची स्वतंत्र संस्कृती आहे, या तिन्हीच्या मिश्रणातूनच राष्ट्र बनतं. राष्ट्रसंत हे त्या ठिकाणी त्या भूमीच्या विकासाचा विचार करतात. राष्ट्रसंत हे तिथे असणाऱ्या लोकांच्या विकासाचा विचार करतात आणि तिथली संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार करतात. असा विचार जिथं केला जातो, ज्या संतांच्याकडनं केला जातो, त्यांनाच खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रसंत असं म्हटलं पाहिजे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर तिन्ही राष्ट्रसंत अलीकडच्या कालावधीमध्ये शिवलिंग शिवाचार्य महाराजांना देखील राष्ट्रसंत म्हटलं गेलेलं आहे. आता या राष्ट्रसंतांच्या डोळ्यासमोर देवा इतकंच देश देखील अत्यंत महत्वाचा असतो. देशाची उन्नती ही देखील त्यांच्यासाठी महत्वाची असते. आपण जर बघितलं विशेषत्वानं राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत भगवान बाबा या तिघांचं जर कार्य बघितलं तर काय लक्षात येतं आपल्याला? या तिघांनीही काय मानलेलं आहे तर शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. या राष्ट्राची उन्नती करायची असेल तर या राष्ट्रातल्या लोकांची उन्नती झाली पाहिजे आणि लोकांची उन्नती कशामुळे होत नाही तर अज्ञानामुळे होत नाहीये. आणि म्हणून या लोकांची उन्नती खऱ्या अर्थानं करायची असेल तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका राष्ट्रसंतांच्या डोळ्यासमोर असते. आणि म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्याला माहिती आहे की शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. आता तुम्ही बघा, हे तिन्ही राष्ट्रसंत कोण? राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत भगवान बाबा हे तिघेही मुळात शिक्षणाच्या बाबतीमध्ये वंचित राहिलेले आहेत. गाडगे महाराज तर शाळेतच गेलेले नाही आहेत. तुकडोजी महाराजांनी केवळ 3री पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि राष्ट्रसंत भगवान बाबा देखील 4थी ते 5वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आजच्या काळाच्या मानानं बघितलं तर तसे हे शिकलेले नाही आहेत, परंतु शिक्षणाचं महत्व मात्र यांना, कारण बुडत हे जन न देखवे डोळा, स्वतः ते शिकलेले नाही आहेत आणि म्हणून शिक्षणाचं महत्व त्यांच्या लक्षात आले आणि बहुजन उद्धारासाठी, वंचितांच्या उद्धारासाठी शिक्षण महत्वाचं आहे
आणि म्हणून या तिघांनी शिक्षणाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या तिघांच्या मधलं आणखीन एक साम्य आपल्याला बघायला मिळतं. हे तिघेही आपल्या आजोळी राहिलेले आहेत आणि आजोळी राहून त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. या तिघांचाही मधलं साम्य गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि भगवान बाबांच्या मध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर तिघही भजनं गातात. उत्तम अशा प्रकारची भजनं या तिघही गाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. गुरं राखण्याचं काम भगवान कृष्णांनी जे काम केलं ते असंच गुरं राखण्याचं काम या राष्ट्रसंतांनी केलेलं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. घरातल्या ज्या काही परंपरा आहेत, चुकीच्या परंपरांना मोडून घरापासून परिवर्तनाचा प्रारंभ या तिघांनी केला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी घरामध्येच व्यसन होतं, त्याच्या विरोधामध्ये बंड केलेलं आपल्याला दिसून येतं. तुकडोजी महाराजांच्या बाबतीत आणि भगवान बाबांनी देखील तुम्हाला माहिती आहे की पंढरपूरहून परत आल्याच्या नंतर घरातल्या सगळ्यांनी माळी घातल्याशिवाय मी घरी येणार नाही अशा प्रकारचा ते आग्रह धरतात आणि सगळ्यांना तुळशीच्या माळी घालायला लावतात. म्हणजे घरापासून प्रारंभ करण्याची जी परंपरा असायला हवी ते या तिन्ही राष्ट्रसंतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर राष्ट्रसंतांच्या म्हणजे कुठल्याही संतांच्या कार्याची दिशा ही एकसारखी असते, हे आपल्याला याच्यातनं मला अधोरेखित करायचं आहे. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर हे सगळेच जे संत झालेले आहेत हे संत विशेषत्वानं भारतीय पारतंत्र्यातला काही काळ आणि स्वातंत्र्यातला काही काळ अशा काळामध्ये झालेले हे तिन्ही राष्ट्रसंत आहेत. आणि म्हणून स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्याचा लढा, देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याचा जो लढा चाललेला होता, या लढ्यामध्ये देवाच्या भक्ती इतकंच देशाच्या भक्तीमध्ये देखील या तिन्ही राष्ट्रसंतांनी योगदान दिलेलं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर गाडगे महाराजांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेले आहे. तुकडोजी महाराजांनी तर 96 दिवसांचा तुरुंगवास सहन केलेला आहे. भगवान बाबांनी देखील हैदराबाद मुक्ती संग्राम, निजामांच्या तावडीतनं मराठवाड्याला सोडवण्यासाठी मोठे जे शिष्य आहेत त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे, जनजागृती घडवून आणण्याचं काम केलंय. म्हणून देशसेवेला या राष्ट्रसंतांनी महत्व दिले आपल्याला दिसून येतं. आणि यांचं मोठेपण हे आहे की या तिन्ही राष्ट्रसंतांनी अनेक मोठी माणसं घडवण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की गाडगे महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी सल्ला देण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी गाडगे महाराजांना नेहमी भेटत राहिलेत आणि त्यांचा आदर केलेला आहे. असं सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडायचा होता आणि नवीन धर्म स्वीकारायचा होता. अनेक धर्म, मग इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, अनेक धर्मवाल्यांनी बाबासाहेबांना त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी आग्रह केलेला होता. त्यावेळेला बाबा गाडगे महाराजांच्याकडे येतात आणि बाबा गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणतात की बाबा मला नवीन धर्म स्वीकारायचा आहे, मी कोणता धर्म स्वीकारू? त्यावेळेला गाडगे महाराजांनी जो सल्ला दिलेला आहे बाबासाहेबांना ते म्हणाले, बाबा तुम्ही माझ्यापेक्षा, बाबासाहेब तुम्ही फार विद्वान आहात, तुमच्या मनाचा मोठेपण आहे की तुम्ही मला विचारतायत म्हणून सांगतो की बाहेरचे रस्ते सोडा आणि घरचा रस्ता धरा. यातनं त्यांना हे म्हणायचं होतं की इस्लाम धर्माचा जन्म हा बाहेरच्या देशात झालेला आहे, ख्रिश्चन धर्माचा जन्म हा बाहेरच्या देशातला आहे आणि या देशाचा रस्ता पकडा, घरचा रस्ता पकडा. म्हणजे त्यांना अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म स्वीकारा असं सांगायचं होतं आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून बाबासाहेबांसारख्यांना मला असं वाटतं की त्यांच्या कार्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका राष्ट्रसंत गाडगे महाराजांची राहिलेली आपल्याला दिसून येते. तुम्ही बघा तुकडोजी महाराज आणि विनोबा भावे असतील, अनेक तुकडोजी महाराजांच्या कालावधीमध्ये देखील मोठी माणसं त्यांच्या सहवासातनं घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भगवान बाबांच्या बाबतीत जर बघितलं तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब खऱ्या अर्थानं जर घडले तर त्यामध्ये ते सांगतात की मला राष्ट्रसंत भगवान बाबांचा नेहमी मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाला. असे कितीतरी भक्त मला असं वाटतं की राष्ट्रसंत भगवान बाबांनी घडवलेले आहेत. आणि म्हणून ही महापुरुष, ही संत राष्ट्रसंत काय आहेत तर त्यांनी केवळ आपला आराध्य दैवत त्याची पूजा आहे की नाही आणि त्याची भक्ती एकांतात बसून केलेली नाही आहे, तर लोकांतामध्ये देशसेवा आणि समाजसेवा करणारी अनेक माणसं घडवली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे तिन्ही राष्ट्रसंत होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या तिघांनाही माहिती होतं, कारण मुळात बुडत हे जग न देखावे डोळा. मुळात हे लोक येतात कशासाठी तर जे लोक बुडायला लागलेले आहेत, मग ते अज्ञानामध्ये असतील, अविवेकामध्ये असतील, आहे की नाही, व्यसनाधीनतेमध्ये असतील, अंधश्रद्धेमध्ये असतील, तर या बुडणाऱ्या लोकांना तारण्यासाठी तर कशासाठी येतात तर धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या तारीसी भक्तजना. हे देवाच्या बाबतीमध्ये
संतांच्या बाबतीमध्ये असंच आहे की उद्धराया जड जीव यासाठी हे संत आलेले असतात. आणि या राष्ट्रसंतांच्या हे लक्षात आलं, कारण हे स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून या काळातले जे प्रश्न होते ते या संतांच्या लक्षात आलं की या बहुजनांचा उद्धार जर करायचा असेल तर यांच्यातल्या काही जे दुर्गुण आहेत ते निघून गेले पाहिजेत. आणि त्यात यांच्या अवनतीचं जर सगळ्यात काही कारण असतील तर त्यात पहिलं कारण म्हणजे अज्ञान आहे. या तिन्ही राष्ट्रसंतांच्या लक्षात आलं की या वंचितांना मागे राहण्याचं पाठीमागचं कारण काय आहे, तर त्यांच्यात असलेलं अज्ञान आहे. आणि म्हणून अज्ञानाला या ठिकाणी गाडून टाकलं पाहिजे आणि शिक्षणाची कास धरली पाहिजे. ही भूमिका या तिन्ही राष्ट्रसंतांनी घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे की राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. ते नेहमी कीर्तनामध्ये सांगतात की बाबो हो माया व्हा, चांगले धोत्र घालू नका, चांगलं लुगडं वापरू नका, घरामध्ये भांडे कोंडे चांगले नाही वापरले तरी चालतील, असलेले भांडे विका पण लेकरांना शिकवा. अशा प्रकारचा संदेश गाडगे महाराज सतत देत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून गाडगे महाराजांनी अज्ञानाला गाडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षणाची कास धरण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या 10 कलमी कार्यक्रमामध्ये आपण बघितलं असेल की याच पद्धतीचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. आज ज्या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था किंवा शाखा चालवल्या जातात, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना शैक्षणिक चळवळीमध्ये सर्वाधिक मदत जर कोणा केली असेल तर ती गाडगे महाराजांनी केलेली आहे. म्हणून आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे हजारो लोक लाखो लोक शिकून पायावरती उभे राहिले आहेत, त्यांना शिक्षणाचा डोळा देण्याचं काम जर ज्ञानाचा डोळा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अप्रत्यक्षपणे राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे राष्ट्रसंत ज्ञानाला महत्व देताना दिसतात. तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की शिक्षणाला किती महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यांच्या सगळ्या गीतवा तुम्ही वाचली असतील. त्यांचं आयुष्यच त्यांनी लोकांना सुशिक्षित बनवण्यासाठी ज्ञानाला महत्व देण्याचं काम त्यांनी देखील केलेलं आहे. आणि तीच परंपरा राष्ट्रसंतांची परंपरा, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांची परंपरा राष्ट्रसंत भगवान बाबांनी पुढे चालवलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्यांनी भगवानगडावरती भगवान विद्यालयाची स्थापना केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की गरिबांच्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध केलेले आहेत. एवढंच नाही तर अनेक कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. जमिनी विका परंतु लेकरांना शिकवा, अशा प्रकारचा संदेश ते अनेक कीर्तनांच्या मधनं देतात. अनेक गरिबाची मुलं जर शिक्षणापासून वंचित राहत असतील तर त्यांना आपल्या पद्धतीनं जशी मदत करता येईल तशा पद्धतीने मदत करण्याचं काम भगवान बाबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळेच बीड जिल्ह्याने जिथे जिथे ते राहिले तिथल्या भागातली लोक आज आपण बघतो की मोठ्या मोठ्या पदावरती आज आसनस्थ झालेले दिसतात. त्याच्या पाठीमागची प्रेरणा जर कोणाची असेल तर राष्ट्रसंत भगवान बाबांची आहे. हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाहीये. आणि म्हणून ह्या तिन्ही राष्ट्रसंतांनी चा धागा एकच होता की या वंचितांच्या अवनतीचं पहिलं कारण असेल तर अज्ञान, आणि त्यांना ज्ञानी बनवण्यासाठी या तिघांनीही शिक्षणाची कास धरण्याचा आग्रह त्यांच्या कृतीतनं आणि त्यांच्या विचारातनं व्यक्त केलेला आहे. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी दुसरी गोष्ट जी आहे ती अंधश्रद्धेमुळे या ठिकाणी या वंचितांचा बहुजनांचा विकास होऊ शकलेला नाहीये, कारण हे अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये अडकून पडलेले आहेत. ही गोष्ट या तिन्ही राष्ट्रसंतांच्या लक्षामध्ये आली आणि म्हणून या तिघांनी देखील आपापल्या पद्धतीनं अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 10 कलमी कार्यक्रमांच्या मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज सांगतात की पशु हत्या करू नका, नवस करू नका, शेंद्रे देव पूजू नका, कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका. हा जो संदेश गाडगे महाराजांनी त्या 10 कलमांच्या मध्ये दिलेला आहे, हा सगळा संदेश अंधश्रद्धेच्या बाहेर या, कारण तुम्ही कमावता परंतु कमावलेला बराचसा हिस्सा अंधश्रद्धेच्या पोटी नको त्या ठिकाणी खर्च करता आणि म्हणून तुम्ही आणखीन दरिद्र बनत जात आहात. तेव्हा तुम्ही नको त्या ठिकाणचा खर्च कमी केला पाहिजे, अंधश्रद्धेपासून दूर आलं पाहिजे. यासाठी राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेमध्ये यावरती विशेषत्वानं भर दिलेला आहे. गावाचा विकास करायचा असेल तर गावात अंधश्रद्धा आपण हद्द पार केली पाहिजे, अंधश्रद्धेनं कुणाचंच भलं झालं नाही, अशा प्रकारचे विचार ते सतत व्यक्त करतात. कर्तीतनं देखील अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरे भगवान बाबांच्या चरित्राचा आपण धांडोळा घेतला तर लक्षात येतं की चिंचाळा या गावामध्ये
गोवध गायीचा वध केला जात होता, गावीला मारलं जात होतं, तर बाबा म्हणाले की यापुढे गायीची हत्या कोणच करायची नाही, करायची असेल तर पहिल्यांदा माझा शिरच्छेद करा आणि नंतर गायीचा शिरच्छेद केला जाईल. आणि या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे गोहत्या होत होती, या अंधश्रद्धेतनं चिंचाळा या गावाला बाहेर काढण्याचं काम राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलेलं आहे. मिडसागवी तालुका पाथर्डी या ठिकाणी सालसिद्ध या ठिकाणी साप चावला की या ठिकाणी माणसं तिथं यायची आणि कुठंतरी वाळू वगैरे फुंकून टाकली की ती माणसं बरी होतात, अशा प्रकारची एक अंधश्रद्धा चुकीची प्रथा तिथं चाललेली होती. या विरुद्ध देखील बाबांनी दंड थोपटलेले आहेत आणि ही प्रथा बंद करण्याचं काम करून त्या भागातल्या लोकांना अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. बकरे बळी देण्याचा प्रथा अनेक ठिकाणी होत्या, त्या देखील बंद करण्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा राष्ट्रसंत भगवान बाबांचा राहिलेला आहे. म्हणून गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील आणि राष्ट्रसंत भगवान बाबा, राष्ट्रसंतांच्या या परंपरेमध्ये गाडगे महाराजांच्या आणि तुकडोजी महाराजांच्या कामापेक्षा कुठेही तसोबर कमी काम मला असं वाटतं की राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलेलं नाही आहे. तिसरी गोष्ट त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की या बहुजनांच्या अवनतीचं कारण, जसं फुले शाहू आंबेडकरांनी हाच विचार मांडला होता ना, तसाच विचार या ठिकाणी या राष्ट्रसंतांनी मांडलेला आहे की या बहुजनांचा अवनती करण्यात आणखीन एक महत्वाचा दुष्टचक्र आहे, ते म्हणजे व्यसनाधीनता. कारण या लोकांच्या मध्ये कष्ट खूप करतात, प्रामाणिक आहेत, स्वाभिमानी आहेत, परंतु व्यसनाच्या मुळे यांचं सगळ्यात मोठं नुकसान होत आहे. तुम्हाला माहित आहे व्यसन या शब्दाचा अर्थ मागच्या व्हिडिओत मी सांगितला. व्य म्हणजे व्यय होणे, स म्हणजे समाप्त होणे, न म्हणजे नष्ट होणे. व्यय संपत्ती होते, समाप्त चारित्र्य होतं, नष्ट शरीर होतं आणि या तिन्हींची नश्वरता व्यसन हा शब्द सांगतो. आपल्याला माहित असेल गाडगे महाराजांच्या तर घरामध्येच व्यसन होतं, वडिलांनाच व्यसन होतं आणि म्हणून व्यसनाचे काय दुष्परिणाम असतात हे स्वतः गाडगे महाराजांनी परिवारामध्ये भोगलेले होते आणि म्हणून गाडगे महाराजांनी संपूर्ण आयुष्य व्यसनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेमध्ये सांगितलं की मुलासमने सदवर्तनी राहा, आपण बिडी पिण्यात वाजवी दहा. आपण बिड्या वडायच्या, आपण दारू प्यायचे आणि मुलांना मात्र सदवर्तनी राहिलं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे अशी अपेक्षा करायची. हे कसं शक्य आहे? बीज बोया बबूल का आम कहाँ से पाय, है की नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जसं आचरण करतो त्याचाच परिणाम आपल्या अपत्यांच्यावरती, आपल्या मुलामुलींच्यावरती होत असतो. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी देखील सांगितलं की आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि यासाठी आपण बघितलं असेल की त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. आपण जर या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबांचं चरित्र बघितलं तर त्यांनी देखील अनेक लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलेलं आहे. तसं पाहिलं तर त्या काळात इकडल्या भागामधला वंजारी समाज असेल की अन्य समाज असतील, हे व्यसनाच्या आहारी गेलेले होते आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त होते. हे डोळ्यांनी बाबांनी बघितलं होतं आणि म्हणून बाबांनी आग्रहाने अनेक ठिकाणी स्वतः व्यसनमुक्ती करण्याचं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. या तिन्ही महापुरुषांनी जातीयतेचा विरोध केला. जात ही कोणती आहे तर मानवता, मानव हीच जात सगळ्यात श्रेष्ठ जात आहे. मानवापेक्षा वेगळी जात या जगामध्ये नाही आहे आणि म्हणून जातीपातीमध्ये कशाही प्रकारचा भेदभाव करू नका हा विचार या तिन्ही राष्ट्रसंतांनी दिला. भगवान बाबांच्या जीवन चरित्रातलं आपल्याला उदाहरण माहित असेल की एका मुस्लिम बांधवानं एका गावामध्ये मंदिर बांधलं. मंदिराच्या नंतर गाभारा बांधायचा होता तर गावातले लोक म्हणाले की हा मुस्लिम कारागीर आहे, त्याला आपल्या हिंदूचा गाभारा कसा बांधू द्यायचा म्हणून ते विरोध करत होते. पण बाबा म्हणाले असं नाही आहे, तोही माणूसच आहे आणि त्यानं सगळं मंदिर बांधले तर गाभारा सुद्धा त्याला बांधू दिला पाहिजे. आणि बाबांनी ते गावकऱ्यांचं मन परिवर्तन केलं आणि गाभारा देखील त्या मुस्लिम बांधवांना बांधला. बाबांनी सांगितलं की अरे सगळ्या माणसांची जात मानव जात म्हणून एकच आहे, त्याला वेगवेगळ्या लिंग जातीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा भेदभाव करू नका. म्हणून जातीयतेचा खऱ्या अर्थानं विरोध जर कोणी केला असेल तर या तिन्ही राष्ट्रसंतांनी केला होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला थोडंसं राष्ट्रसंतांची परंपरा या निमित्तानं आपल्या समोर मांडायची होती आणि म्हणून ही सगळी परंपरा आपल्या समोर मांडलेली आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत भगवान बाबा या तिन्ही राष्ट्रसंतांचे विशेषत्वानं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. आज जो महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो त्यामध्ये जसे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. मला असं वाटतं त्याला पॅरलल जर आपण बघितलं तर या तिन्ही राष्ट्रसंतांचं देखील योगदान कमी महत्वाचं मानण्याचं काही कारण नाही आहे. या तिन्ही महापुरुषांनी अध्यात्माच्या क्षेत्राच्या माध्यमातून
मला असं वाटतं की हे विचार जनसामान्यामध्ये खेड्यापाड्यात अशिक्षितांच्या पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचं मन घडवण्यामध्ये या तिन्ही राष्ट्रसंतांचं योगदान महत्त्वाचं राहिलंय हे आज भगवान बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला भगवान बाबांचं चरित्रच पाहायचं झालं तर या प्रकारे पाहता येईल. भगवान बाबांचा जन्म 29 जुलै 1896 रोजी सुपे सावरगाव तालुका पाटोदा या ठिकाणी जिल्हा बीड येथे वडील तुबाजी व आई कौतिकाबाई सावरगाव घाट या ठिकाणी वडील तुबाजी व आई कौतुकाबाई यांच्या पोटी झालेला आहे. वडिलांचं नाव आहे तुबाजी पाटील आणि आईचं नाव आहे कौतुकाबाई. यांच्या पोटी 29 जुलैला या ठिकाणी 29 जुलै 1896 ला बाबांचा जन्म सावरगाव घाट या ठिकाणी सुपे सावरगाव या ठिकाणी झालेला आहे आणि ते आपल्या आई वडिलांचे 5वे अपत्य होते. तसं तर असं सांगितलं जातं की कौतिकाबाई जेव्हा गरोदर होत्या, बाबा पोटात होते, त्यावेळेला कौतिकाबाईंना जे डोहाळे लागलेले होते, ज्याला आपण सिसारी असं म्हणतो, तर कोणते डोहाळे लागलेले होते की मला पंढरपूरला जावं वाटायलंय, पंढरपुरांचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटायलं, सारखा पांडुरंग त्यांच्या भेटीला येतोय, त्यांचं दर्शन होतोय, पांडुरंग त्यांना बोलतोय, अशा पद्धतीनं सारखे याच पद्धतीचे डोहाळे त्यांना लागलेले आपल्याला दिसून येतात. जसं की मा जिजाऊंना बा शिवबा पोटात असताना घोडेस्वारी करावी, हे की नाही, या पद्धतीनं गडकोट किल्ले जिंकते आहेत, अशा पद्धतीचे डोहाळे लागलेले होते. तसेच या ठिकाणी कौतिकाबाईंना देखील बाबा पोटात असताना अशा प्रकारचे डोहाळे लागलेले आहेत. अलीकडच्या काळातल्या आपण बाया बघतो काय डोहाळे लागतात, चुलीवरची राखच खाय, मातीच खाय, कोळशेच खाय, हे की नाही, अशा प्रकारचे डोहाळे लागलेले असतात. परंतु संत आणि महापुरुषांच्या आईला ते पोटात असल्यापासूनच त्यांच्या कार्याच्या भविष्याचे डोहाळे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. बाबांचा जन्म झाला आणि बाबा लहानपणापासूनच अत्यंत चाणाक्ष आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. आपल्याकडे म्हणून म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या ठिकाणी बाबा त्याच गावामध्ये 4थी पर्यंत शिक्षण घेताना आपल्याला दिसून येतात. पुढच्या शिक्षणाची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे म्हणून ते आपल्या आजोळी या ठिकाणी लोणी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये शिकायला जातात. परंतु तिथे देखील त्यांना पुढे शिक्षणाची व्यवस्था झालेली नाही आहे. मला वाटतं 4थी ते 5वी पर्यंत ते शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यापुढे मात्र ते शिकू शकलेले नाहीत. परत आपल्या गावाकडे येतात. आपल्याकडं शिकलेला माणूसच फार काही करू शकतो असं नाही आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील, कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्यांनी तसं तर शिकले नव्हतेच म्हटलं तरी चालेल, इतकं नगण्य शिक्षण, काही जण तर शाळेतच गेले नाही आहेत, तरी परंतु ते मोठं कार्यकर्तृत्व करू शकले. अशांच्या परंपरेमध्ये आपल्याला राष्ट्रसंत भगवान बाबांचा देखील समावेश करावा लागतो. परत आल्याच्या नंतर त्यांनी गुरे सांभाळण्याचं काम केलेलं आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सवंगड्यांनी लहानपणी गुरे सांभाळण्याचं काम केलं होतं, त्याच पद्धतीचं गुरे सांभाळण्याचं काम या ठिकाणी बाबा करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांना विविध खेळ खेळण्याचा छंद होता. अनेक प्रकारचे खेळ त्या काळामधला हुतुतू असेल, हमामा असेल, कबड्डी असेल, विशेषतः घोडेस्वारी करण्याचा अत्यंत महत्त्वाचा छंद या ठिकाणी बाबांना होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबांचं लहानपणाचं नाव आबाजी होतं, आबाजी तुबाजी सानप. त्यांचं पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप, तुबाजी पाटील असंही म्हटलं जात असायचं. तर हे आबाजी आहेत, ते अशा पद्धतीनं घोड्यास्वारीच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रवीण अशा प्रकारचा हा आबा आहे. असं म्हणतात की श्रावणामध्ये त्या गावामध्ये जेव्हा भावार्थ रामायण लावलं जायचं तेव्हा आबा मंदिराच्या जवळ ते रामायण ऐकायला जायचे आणि रामायण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकाच पायावर उभे राहायचे. त्यांना विचारलं सुद्धा जायचं की तुम्ही असं एका पायावर का उभा राहतात. त्यावेळेला आबा सांगायचे की हे रामायण चालू असेपर्यंत हनुमंतराय देखील एका पायावर उभे असतात. मग हनुमंतराय जर उभे एका पायावर असतील तर आपण कसं काय बसायचं, आणि म्हणून मी देखील एका पायावरतीच उभा राहतो. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या ठिकाणी संतत्वाची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. आपली पोती कशी असते याबद्दल आता वेगळं सांगण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही, परंतु या पद्धतीनं एक संतत्वाची लक्षणं तिथे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जर बघितलं तर आपण गावातनं पंढरपूरला दिंडी जाते हे त्यांच्या लक्षात येतं लहान असतानाच.
आणि घरच्यांना न सांगताच त्या दिंडीमध्येच बाबा दिंडी सोबत पंढरपूरला निघून जातात. घरची माणसं परेशान आहेत की आपला आबा कुठं गेला, आपला आबा कुठं गेला शोधतायत, परंतु काही आबा सापडत नाहीत. आणि नंतर लक्षात येतं की ते पंढरपूरला गेलेले आहेत. कारण त्यांना हे माहित होतं, घेही नमी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हा विचार करून बाबा त्या दिंडी बरोबर पंढरपूरला गेलेले आहेत. पंढरपूरची वारी केली. तिथे सावळ्या पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यामध्ये साठवून घेतलेला एक वेगळ्याच प्रकारचा ऊर्जा त्यांच्या अंतकरणामध्ये घेऊन ते परत आलेत. आल्याबरोबर ते घरी गेलेले नाहीयेत, गावातल्या हनुमान मंदिरामध्ये बसलेले आहेत. आई वडिलांना कळतं आपला आबा आलेला आहे म्हणून ते पळत त्याला भेटायला जातात. आबाला म्हणतात घरी चल. ते म्हणतात मी असं येत नाही, जोपर्यंत घरचे तुम्ही सगळेच माळी घालत नाहीयेत तोपर्यंत मी काही घरी येणार नाहीये. आणि मग सगळे घरच्या आबांचं ऐकतात, सगळे तुळशीच्या माळा धारण करतात आणि नंतरच आबा घरी जातात. ही आपण गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. पुढे या ठिकाणी कशासाठी गळ्यात माळ घालायची, तर गळ्यात माळ असली की चित्तात गाळ साचत नाही, असं या माळीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. माळ गळ्यामध्ये असली म्हणजे माणूस मद्य आणि मांसापासनं आयुष्यभरासाठी दूर राहतो. त्याचं भोजन सात्विक असतं आणि भोजनचा आहार तरी सेविजे परियुक्ताचे नि मापे मविजे, असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून शुद्ध आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर बहुनिद्रा भाषण, असं संतांनी युक्त आहार विहार असं म्हटलंय. आहार फार चांगला, आहारानुसारच आपले या ठिकाणी विचार बनत असतात, तशी वृत्ती बनत असते. आणि म्हणून माळ गळ्यात असली की माणूस सात्विक खाणं खातो. सात्विक खाल्लं की विचारही सात्विक येतात आणि विचार सात्विक आले की त्याच्याकडनं चुकीचं काही होऊ शकत नाही. हा त्या माळीच्या पाठीमागचं विज्ञान आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की या तिन्ही राष्ट्रसंतांच्या बाबतीमध्ये यापूर्वीच मी उल्लेख केला की त्यांनी ज्या सुधारणा केलेल्या आहेत ना, त्या स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून केलेल्या आहेत. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि बाबांच्या चरित्रामध्ये हे साम्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बाबा मोठे व्हायला लागलेले आहेत. त्यावेळेला आई आणि वडील म्हणतात की आपण नारायणगडाचे भक्त आहोत. याच वेळेला घुगे नावाच्या एका व्यक्तीनं त्यांना तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मला असं वाटतं की बाबांचे गुरु जर कोण झाले असतील तर ते घुगे मामा झालेले आहेत. दुसरे जे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते ते माणिकगडाचे माणिक महाराज होते, नारायणगडाचे माणिक महाराज होते. या ठिकाणी आई आणि वडिलांनी त्यांना नारायणगडावर माणिक महाराजांच्या भेटीला घेऊन गेलेले आहेत. माणिक महाराजांची, आणि तसं बघितलं तर वय फार कमी आहे. या आबाची भेट होते. आबा म्हणतात की मला संन्यासी व्हायचंय. त्यावेळेला माणिक मामा म्हणतात की या शिखरावरून उडी मारल्याशिवाय परीक्षा पास झाल्याशिवाय होता येत नाही. आणि त्या परीक्षेच्या दृष्टीनं देखील ते आबांचं ते सगळं बघितलं आणि त्यांना लक्षात आलं, कुणाला, माणिक महाराजांना, की हा मुलगा सामान्य नाही आहे. आणि मग आईवडिलांना त्यांनी सांगितलं की हा भविष्यामध्ये खूप मोठा होणार आहे. आणि मग त्यांना अनुग्रह माणिक महाराजांनी नारायणगडाच्या आबांना दिलेला आहे. आणि तिथं आबा हे नाव मागं पडलं आणि माणिक महाराजांनी त्यांचं नामकरण करून त्यांना भगवान हे नाव दिलेलं आहे. माणिक महाराजांची भेट होईपर्यंत त्यांचं नाव आबाजी होतं आणि माणिक महाराजांनी त्यांचं नाव बदलून पुढे भगवान झालेलं आहे. हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. पुढे माणिक बाबांनी या ठिकाणी या भगवानची भेट बंकट स्वामी, त्या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायातलं अत्यंत विद्वत आणि अत्यंत महत्वपूर्ण संत होते बंकट स्वामी. त्या बंकट स्वामींची माणिक महाराजांनी भगवान बाबांची भेट घालून दिलेली आहे. आणि बंकट स्वामीची आणि भगवान बाबांची भेट झाल्याच्या नंतर बंकट स्वामी या भगवान नावाच्या मुलाला पंढरपूरला घेऊन जातात. तिथं जोग महाराजांची जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी हे भगवान वारकरी शिक्षण घेण्यासाठी 4 वर्ष राहतात. आणि तिथून शिक्षण घेऊन परत ते या ठिकाणी नारायणगडावर परत येतात. आणि काही दिवसानंतर पहिलं कीर्तन त्यांनी नारायणगडावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पहिल्यांदाच त्यांनी 1918 पासून नारायणगड ते पंढरपूर दिंडी काढण्याची प्रथा, पालखी काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केलेली आपण पाहतो. पंढरपूरला त्यांनी पुढे जागा खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळते. बाबांचा स्वभाव असा होता की ते भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, अशा पद्धतीचे होते. त्यांचा माणसावरती जीवापाड प्रेम होतच, परंतु बाबा पशु प्राण्यांच्या वरती देखील जीवश्य कंठस्थ अशा प्रकारचं प्रेम करायचे.
उंट, घोडे, पाखरांना दाणे टाकण्याचा, त्यांना चारा टाकण्याचं काम बाबा करत असायचे. माडीवर जाऊन 5 ते 10 किलो धान्य दररोज टाकण्याचं काम बाबा करत असायचे. म्हणजे दातृत्व भाव आणि पशु प्राण्यांच्या बद्दल, पक्ष्यांच्या बद्दलचा या ठिकाणी समत्व भाव अति कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांच्या ठिकाणी जो असतो तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. मिडसांगवी हत्याकांडाच्या बद्दल मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर सालसिद्ध जो महादेवाचा अवतार, कसलाही साप चावला की ते आणलं जात असायचं आणि वाळू फेकली की नंतर ते बरे होतात म्हणायचे, नंतर बकरे कापले जायचे. याबद्दल यापूर्वीच मी आपल्याला बोललेलो आहे. त्याचा विरोध त्यांनी खरवंडीच्या पाटलाच्या सहकार्यानं एकदम काही ही प्रथा बंद झाली नाही. खरवंडीच्या पाटलांना सोबत घेऊन ही प्रथा बंद करण्यासाठी प्रबोधन करून कायमची ही जी प्रथा आहे बकरे कापण्याची किंवा साप चावल्यानंतर इथं लोकांना घेऊन यायची, ती बंद करण्यामध्ये महत्वाचं काम बाबांनी केलेलं आहे. आई आणि वडिलांची भेट झाल्याच्या नंतर आई आणि वडिलांना वाटतं की मुलगा मोठा झालाय, त्याचं लग्न करावं. बाबांच्या समोर लग्नाबद्दलचा आग्रह आई वडील धरतात. तेव्हा बाबा सांगतात की मी लग्न करणार नाही, आयुष्यभर ब्रह्मचारी राहणार आहे. आणि शेवटी आपल्या मुलाची तीव्र इच्छा लग्न न करण्याची आहे हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आई वडिलांनी पुढे आग्रह केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. असं सांगितलं जातं की जेव्हा बाबांची आई वारली, वामन भाऊंना ते भाऊ समजत असायचे, तेव्हा वामन भाऊंनी आईच्या उदराचं दर्शन घेतलेलं होतं आई वारल्याच्या नंतर. कशासाठी घेतलं तर वामन भाऊ म्हणाले की ज्या मातेच्या उदरातनं एवढा मोठा हिरा जन्माला आला, त्या आईचं उदर किती पवित्र असेल. आणि म्हणून वामन भाऊंनी बाबांच्या आईच्या उदराचं दर्शन घेतलेलं होतं. जसं की आपल्याला प्रल्हादाच्या कथेमध्ये पाहायला मिळतं की हिरण्यकश्यपूंनी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला. आपल्या मांडीवर घेऊन त्या हिरण्यकश्यपूला नखांच्या द्वारे त्याचा असं सगळं पोट चिरलं आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारलं. नंतर मात्र तुम्हाला माहित आहे की हे नरसिंह विष्णू काय करत होते, त्याच्या पोटामध्ये असा हात फिरवत होते. कोणीतरी विचारलं प्रभू काय करतायत, त्यावेळेला नरसिंहानं सांगितलं होतं की ज्याच्या पोटातनं एवढं प्रल्हादासारखं रत्न जन्माला आलं, आणखीन एखादं रत्न याच्या पोटात आहे का हे शोधण्याचं मी काम करतोय. मला असं वाटतं वामन भाऊंनी देखील कौतिकाबाईच्या उदराचं दर्शन घेताना तशाच पद्धतीचा विचार करून दर्शन घेतलं की ज्या मातेच्या पोटी बाबांसारखं रत्न जन्माला आलं, तिचं उदर किती पवित्र आहे. यानंतर पकालडोहाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाबांच्या वरती एका स्त्रीनं शिष्यावर बलात्कार केला म्हणून, कारण बाबांचं मोठेपण पाहवत नव्हतं म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्येच पकालडोहाचा हा प्रसंग आहे. शिष्यावर बलात्कार केला अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप केला गेला आणि हा आरोप त्यांना सहन झालेला नाही आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःचं लिंगछेदन केलं. आणि असं सांगितलं जातं की तिथं जे रक्त पडलं त्यांच्या आरतीत सांगितलं जातं की तिथे तुळशी उगवलेले आहेत, असं बाबांच्या आरतीत उल्लेख येतो. दरोडेखोरांना देखील अनेक वेळेला, कारण हा डोंगराळ पट्टा होता, अनेक दरोडेखोर दरोडे राखण्याचं काम करायचे, तर अशा दरोडेखोरांना म्हणजे वाल्याचे वाल्मी करण्याचं काम बाबांच्या सहवासामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील मोठं काम बाबांनी केलेलं आहे. वेश्येनं देखील एकदा बाबांच्या वरती आरोप केलेला आहे, मी त्यांची रखेल आहे, मला पोटगी मिळावी म्हणून. या देखील संकटातनं बाबा बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. हैदराबाद लढ्यामध्ये बाबांनी मोठं योगदान दिलेलं मी यापूर्वी आपल्याला सांगितलं. चिंचाळा येथील गोवध बंदीबद्दल देखील मी आपल्याला बोललेलो आहे. 1937ला आपले गुरु माणिक बाबा हे जग सोडून गेले, ब्रह्मलीन झाले. त्यानंतर त्यांच्याबद्दलचा खरं तर त्यांनी गादीचा वारसदार म्हणून बाबांनाच नेमलेलं होतं. पुढे गादीच्या वारसदारासाठी भांडणं लागली, वादविवाद व्हायला लागले. हा वाद बीडच्या कोर्टात गेला, हैदराबादच्या कोर्टामध्ये गेला आणि नंतर बाबांना हे सगळं चित्र काही आवडलं नाही आणि म्हणून बाबांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ज्या नारायणगडावर जीव लावला, तो नारायणगड नाईलाजानं बाबांना या ठिकाणी सोडावा लागलेला आहे. आणि बाबा नाराज झाले आणि तिथून हिमालयाच्या दिशेनं निघालेले आहेत की आता इथं राहायचंच नाहीये. परंतु बाजीराव पाटलांनी बाबांचं मन वळवलं आणि हिमालयात न जाऊ देता त्यांना परत या ठिकाणी आणलेलं आहे. बाबांचं इंदोरला देखील कीर्तन झालेलं आहे आणि बाबांना परत बाबा आले आणि त्यांनी धौम्यगडावरती राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी धौम्यगडावरती भक्तीचा गड
निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. खरवंडी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या लोकसहभागातनं या ठिकाणी धौम्यगडावरती बांधकाम त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. रस्ता देखील बनवण्याचं काम केलेलं आहे. या कामी असं सांगितलं जातं की एक बंजारा समाजातली दगडूबाई नावाच्या स्त्रीनं 10-12 तोळे त्या काळातलं सोनं या कामी दिलेलं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की बाबांच्या वरती किती लोकांचं प्रेम आणि विश्वास होता. शेवटी सहजानंद भारती यांना 1952ला दसऱ्याच्या दिवशी त्यांनी बोलवलं आणि या गडाचं उद्घाटन त्यांनी केलेलं किंवा गडाचं पूजन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांनी अनेक सप्ताह सुरू केलेले आहेत त्या भागामध्ये. तिथून नारळी सप्ताहाचा प्रारंभ झाला. जे नारळी सप्ताह आज लाखोच्या संख्येनं संपन्न आजपर्यंत होत असताना आपण पाहतो आहोत. गडाचं बांधकाम करत असताना मी सांगितलं तुम्हाला की अनेकांनी मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. बाबांची आणि विनोबा भावेंची देखील भेट झालेली आहे. 1 मे 1958ला यशवंतराव चव्हाण यांना गडावर आणलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते विद्यालयाची स्थापना देखील झालेली आहे. विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना यापूर्वी झालेली होती आणि यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला सांगितलं की आजपासून या गडाला धौम्यगड न म्हणता भगवानगड म्हणायचं. बाबांच्याच नावावरून त्यांनी या भगवानगडाचं नामकरण भगवानगड केलं आणि तेव्हापासून या धौम्यगडाला भगवानगड असं म्हटलं जाऊ लागलं. 19 जानेवारी 1965ला बाबा या पद्धतीचं काम करत असतानाच पुणे या ठिकाणी या आपल्याला माहिती आहे की त्यांचं ते ब्रह्मलीन झालेले आहेत. आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये मला असं वाटतं की त्यांच्यावरती के.टी. तांदळे सरांनी भगवान बाबा जीवन व कार्य हा चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी बाबांची आई कौतुकाबाई आणि बाबा मायलेकरांचा मधला जो संवाद सांगितलेला आहे त्या काही ओव्या मला इथं द्यायचा मोह होतो. के.टी. तांदळे सर लिहितात की या ठिकाणी आई कौतिकाबाई आपल्या मुलाला भगवान बाबांना म्हणाल्या, धरीला जो मार्ग सोडू नको आता, धरीला जो मार्ग सोडू नको आता, सांग तसे माता भगवानासी. धरीला जो मार्ग सोडू नको आता, सांग तसे माता भगवानासी. विषय सुख भावना दवडावी दुरी, विषय सुख भावना दवडावी दुरी. मज समान धरी स्त्रिया सर्व, मज समान धरी स्त्रिया सर्व. मग तुझी कीर्ती होईल जगात, मग तुझी कीर्ती होईल जगात. मनतील संत तेव्हा तुझ, मनतील संत तेव्हा तुझ. माता म्हणे बाळा जाते गावाकडे, माता म्हणे बाळा जाते गावाकडे. कधी येशील पुढे भेटावया, कधी येशील पुढे भेटावया. तर आपल्या लेकराला भगवानला कसं कसं वागलास तर तू संत होशील या पद्धतीचा आशीर्वाद रूपी मार्गदर्शनच जशी मदालसा आपल्या लेकरावर संस्कार करते तशा प्रकारचा कौतिकाबाईंनी बाबांच्या वरती संस्कार केलेला या ओव्यांच्या मधनं आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीनं बाबा देखील वागले म्हणून ते राष्ट्रसंत होऊ शकलेले आहेत. आणि आईचा हा उपदेश ऐकल्याच्या नंतर, आशीर्वचन ऐकल्याच्या नंतर बाबांनी आईला जे उत्तर दिलेलं आहे ते देखील के.टी. तांदळे सरांनी लिहिले. ते म्हणतात की थोड्याच दिवसांनी भेटीस येईन. आई म्हणाली होती केव्हा भेटशील आता याच्यानंतर, तेव्हा बाबांनी उत्तर दिलं थोड्याच दिवसांनी भेटीस येईन, भेटून जाईन माते तुझ. थोड्याच दिवसांनी भेटीस येईन, भेटून जाईल माते तुझ. माझे काही चुकले असले जरी, माझे काही चुकले असले जरी, कृपा मजवरी असू द्यावी. माझे काही चुकले असले जरी कृपा मजवरी असू द्यावी. तुम्ही सांगितले तैसा राहीन मी, तुम्ही सांगितले तैसा राहीन मी. पुढे जाई गावाकडे माते आता, जाई गावाकडे माते आता. एक गोष्ट लक्षात घ्या की मोहनदासावर देखील आईने काही बंधनं परदेशात जाताना घातली आणि ती बंधनं मोहनदासानं पाळली म्हणून ते महात्मा झाले. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवरायांना देखील जिजाऊंनी सांगितलं होतं की बा शिवबा तुम्हाला बाया नाचवणारे व्हायचं नाही आहे, बाया वाचवणारं व्हायचंय. हे संस्कार माझी जिजाऊंनी केले म्हणून बा शिवबा छत्रपती राजे होऊ शकले, जाणते राजे होऊ शकले. तसेच या कौतुकाबाईंनी देखील या ठिकाणी बाबांच्या वरती योग्य वयामध्ये योग्य प्रकारचे संस्कार केले म्हणून बाबा राष्ट्रसंत होऊ शकले. आणि म्हणून आई मुलासाठी काय करते यावर तर मी माझ्या युट्यूबवरती जवळपास 10-20 व्याख्यानं आई या विषयावरची दिलेलीच आहेत, ते आपण ऐकलेलीच असतील. यानंतर आपल्याला माहिती आहे की बाबा ब्रह्मलीन झाल्याच्या नंतर त्यांच्या गादीवरती पुढचे वारसदार म्हणून हरिभक्तीपरायण भीमसिंह बाबा यांनी 1965 ते 2003 पर्यंत 39 वर्ष भगवानगडाची ही गादी सांभाळलेली आहे. त्यानंतर 2003 पासून तिसरे वारसदार म्हणून
महाराष्ट्रातील ख्यातकीर्त या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं अत्यंत विद्वत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज सानप हे काम पाहताना आपण बघतोय त्यांनी गडाचा खूप विकास केलेला आपल्याला दिसून येतो. केवळ बांधकामाच्याच बाबतीमध्ये विकास केलेला नाही आहे, तर गडाला आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे बौद्धिक या ठिकाणी मार्गदर्शन करणारं भगवान गड म्हणून देखील आज विविध वाहिन्यांच्या माध्यमातून ते ज्ञानेश्वरीचं ते निरूपण करतात. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर मंदिर काय तिथं उभं करतायत. अन्न छत्राच्या माध्यमातून खूप मोठं काम नामदेव शास्त्रींच्या बद्दल जेवढं महंतांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. इतकं मोठं काम आज या ठिकाणी महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज करताना आपल्याला दिसून येत आहेत. संप्रदायाचा खूप सूक्ष्म अभ्यास त्यांच्याकडे आहे. रसाळ वाणी आहे, सुमधुर कंठ आहे, शब्द सौंदर्य आहे आणि अत्यंत उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवान गडाला रूप सर्वार्थानं आणण्याचं काम या महाराजांनी केलेलं, महंतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2002 मध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी बाबांच्या नावानं टपाल तिकीट काढलेलं आपल्याला दिसून येतं. बाबांना राष्ट्रसंत ही पदवी देखील दिली गेलेली आपण सगळ्यांना माहिती आहे. बाबांचा पोशाख जर बघितला तर पांढरा शुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा, त्याचबरोबर मला असा लांब कोट ते घालत असताना आपल्याला दिसून येत असायचे. ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचं राजभिंड व्यक्तिमत्व, अत्यंत देखणं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला बाबांच्याकडे पाहता येतं. बाबांचं रूप सारखं डोळ्यात साठवत राहावं इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. सुंदर अशा प्रकारचा असा हा राजभिंड व्यक्तिमत्व आपल्याला इथं पाहायला मिळतं. बाबांनी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूचे अशा प्रकारचं काम केलेलं आहे. बाबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा पुढे लोकमान्य गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सलग 35 वर्ष भगवान गडावरती चालवलेली आपल्याला दिसून येते. लोकनेते गोपीनाथरावजी गेल्याच्या नंतर त्यांची सुकन्या या ठिकाणी सध्या विधान परिषदेवरती कालच ज्यांनी आपल्याला माहिती आहे की शपथविधी घेतलेला आहे. आमदार पंकजाताईंनी देखील काही काळ दसरा मेळाव्यात संबोधन करण्याचं काम केलं. नंतर हा मेळावा तिथे घ्यायचा नाही असा निर्णय झाल्यामुळे 2016ला ही प्रथा बंद पडलेली आहे. पण त्याच वर्षी पंकजाताईंनी भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतलेला आहे. 2017 पासून मात्र सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तिगड स्थापन केला त्यांच्या जन्मगावी. तिथं मोठं स्मारक पंकजाताईंनी उभं केलेलं आहे आणि दरवर्षी दसरा मेळावा मोठ्या प्रमाणावरती तिथं साजरा होत असताना बाबांच्या जन्मगावी आपण पाहतो आहोत. या ठिकाणी बाबांच्या बद्दल मी जितकं बोलावं तितकं कमी आहे. आता व्हिडिओची खूप लांबी झालेली असल्यामुळं आणि आपल्या श्रवणाची मर्यादा लक्षात घेऊन मला असं वाटतं की यापेक्षा जास्तीचं बोलणं योग्य नाही आहे. परंतु राष्ट्रसंतांच्या परंपरेमध्ये बाबांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जो काही मला असं वाटतं की बीड भागातला आणि त्यांच्या सहवासात आलेला जेवढा म्हणून भाग आपण पाहतो तो सगळा खऱ्या अर्थानं सर्वार्थानं पुढारलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं श्रेय बाबांना निश्चितपणे आपल्याला द्यावं लागणार आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा या ठिकाणी व्यसनमुक्तीचं त्यांनी काम केलं, अंधश्रद्धेतनं मुक्त करण्याचं काम केलं तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर अज्ञानातनं मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विचार केलेला आहे. दुर्दैवानं अलीकडे आपण पाहतो आहोत की आता आपण एकमेकांना जातीच्या चष्म्यातनं बघायला लागलेले आहोत. खरं तर बाबांना हे सगळं बघितल्याच्या नंतर खूप दुःख होत असेल, कारण कुठल्याही विष्णू मगजय वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या दृष्टीनं बाबा पाहत होते. आणि म्हणून आज आपण बघतोय की बाबाच्या नावानं अनेक ठिकाणी स्मारक उभे झालेली आहेत. बाबांच्या नावानं अनेक संस्थांचं नामकरण भगवान बाबांच्या नावानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज विशेषत्वानं माझं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल हे असं म्हणू नये माझ्यासारख्या माणसानं, परंतु थोडंसं म्हणण्याचं धारिष्ट्य करतो की विशेषत्वानं संत हे कुठल्याच एका जातीचे नसतात, कुठल्याच एका जातीपुरतं ते काम करत नाही आहेत. परंतु प्रत्येक जातीला आयडेंटिटीसाठी काही मोठी माणसं लागत असतात. वंजारी समाजाला देखील
मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं दैवत म्हणून जर कोण लाभले असतील तर ते राष्ट्रसंत भगवान बाबा लाभलेले आहेत. केवळ वंजारी समाजालाच नाही तर जे बहुजन आहेत, वंचित आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी श्रद्धास्थान भगवान बाबा आहेत. आणि या भगवान बाबांच्या कार्याला भगवानगडातल्या सगळ्या महंतांनी, त्यांच्या भक्तांनी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं कार्य प्रसारित करण्याचं काम केलेलंच आहे. परंतु त्यामध्ये मला थोडंसं माफ करा, मी थोडं धारिष्ट करतोय, परंतु मला जितकं कळतं तितक्यातनं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी बाबांच्या कार्याला आणखीन जास्तीचा लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आज प्रत्येक पत्रिकेवरती बाबा आपल्याला दिसतात, प्रत्येक गाड्यांच्या वरती भगवान बाबांचं नाव आपल्याला दिसतं. अनेक नगरांचे चौक आपण बाबांच्या नावानं पाहतो. अनेक नगरांना बाबांच्या नावानं नावं दिलेली आहेत, शैक्षणिक संस्थांना नावं दिलेली आहेत. तर असं हे सगळ्यांच्या हृदयास्थानी मला असं वाटतं की स्थान मिळवणारे बाबा आज आपल्याला पाहायला मिळतात. बाबांच्या बद्दलची जी आरती लिहिली गेलेली की आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते, धावोनिया आले देव दिले अभय तेते, धावोनिया आले देव दिले अभय तेते, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी, झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा, दिशे शांतीची शोभा. अशा या राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भविष्यामध्ये जानेवारीमध्ये येणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बाबांचं हे चरित्र आपल्याला माहीत जरी असलं तरी आपण ते श्रवण करणं म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घेणं आहे. केवळ आपल्यापुरतं आपण श्रवण करायचं नाही, तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या न्यायानं हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाठवून बाबांचं चरित्र सगळ्यांच्याच नव्या पिढीच्या जुन्या पिढीच्या लोकांना माहीत जरी असलं तरी त्यांच्या जन्मोत्सवाच्या आणि पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करणं म्हणजे मला असं वाटतं की सात्विक विचारांना उजाळा देणं या महत् कार्यासाठी. म्हणून तरी आपण हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवावा अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या वरती मी 6 व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. असे अनेक व्हिडिओ, जवळपास 250-300 व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावरचे रामकृष्ण बदने या इंग्रजी अक्षरातून असलेल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हे सगळे व्हिडिओ आपण पाहावेत अशी नम्र अपेक्षा व्यक्त करून बाबांच्या चरणी पुनश्च एकदा या ठिकाणी नतमस्तक होऊन या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय भगवान, जय गोपीनाथ, जय भगवान.